छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आपले पक्षप्रमुख आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्यांची पुन्हा एकदा लोकसभेचे उमेदवार म्हणून ज्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ते सन्माननीय गीते साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी श्री विनोदजी घोसाळकर, वरुणजी सरदेसाई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आदरणीय उद्धव साहेबांनी वरळी ते NSA हॉल आहे त्या हॉलमध्ये एक महापत्रकार परिषद घेतली। त्या महापत्रकार परिषदेमध्ये जो महत्त्वाचा विषय होता ते विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना सुप्रीम कोर्टाने लवाद म्हणून नेमलं होतं, परंतु ते लवाद नाही तर लबाड निघाले। त्या लबाडानं याच ठिकाणी शिवसेनेतून ज्या 40 गद्दार आमदारांनी गद्दारी केली, कुठे गेला बिचाऱ्याच्या आत्म्याला शांती लाभो। आणि म्हणून ही गद्दारी आहे। सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की माननीय उद्धव साहेबांच्यावर राज्यपालांनी अन्याय केला। मी विस्ताराने सांगणार नाही कारण आपल्याला भाषण उद्धव साहेबांचं ऐकायचं आहे। राज्यपालांनी अन्याय केला, भारतीय जनता पार्टीने अन्याय केला, निवडणूक आयोगाने सुद्धा अन्याय केला, त्याचबरोबर सगळ्या सरकारी यंत्रणेने अन्याय केला आणि नेमलेल्या लबाडानं सुद्धा अन्याय केला। उद्धव साहेबांची शिवसेनाच नाही, बदललेली घटना 2013 सालची बदललेली घटना ही आम्हाला मिळालीच नाही। अशा प्रकारचा खोटा कांगावा विधानसभेचे लबाड अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला। आणि त्यावेळेला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खुलेआमपणे जनतेच्या समोर जाऊन उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी केलेला आरोप, निर्णय देताना घेतलेला खोट्याचा आधार, ते सगळं कसं खोटं आहे हे पुराव्यानिशी, कागदोपत्रीनिशी त्यांनी संपूर्ण जनतेच्या समोर ठेवलं। आणि ती पत्रकार परिषद उभ्या देशानं आणि तुम्ही आम्ही सुद्धा घरी बसून आपण सर्वांनी बघितली की नाही बघितली। आणि मग त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझ्यावर अन्याय कोर्ट करतोय, निवडणूक आयोग करतोय, भारतीय जनता पार्टीची सरकार करतायत, राज्यपाल करतायत, तिथं असलेले गद्दार करतायत। अशा सगळ्यांच्यानी जरी माझ्यावर अन्याय केला तरी सुद्धा उद्धव साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावर कितीही अन्याय करा, पण ह्या तुमच्या सगळ्यांच्या वरती जनतेचं न्यायालय हे सगळ्यात लोकशाहीमध्ये मोठं न्यायालय आहे आणि मी जनतेच्या दरबारामध्ये जाईन। कालपासून उद्धव साहेब जनसंवाद तुमच्याशी साधतायत, याचा अर्थ की उद्धव साहेब या लोकशाहीमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ तुम्हाला समजून तुमच्या समोर या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आलेले आहेत। आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आलेत। बांधवांनो, भगिनींनो, मगाशी पोलादपूरला सभा झाली, त्या सभेमध्ये याच रायगडमध्ये छत्रपती शिवरायांची गादी आपल्याला माहित आहे। ज्यांनी म्हणून गद्दारी केली त्यांना टकमक टोकावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कडेलोट केलेला आहे का नाही केलेला आहे। आज आपल्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अंतुले साहेब नाहीत। अंतुले साहेबांनी एक शब्द प्रयोग केला होता या तुमच्या एका रायगड मधल्या नेत्याबद्दल की ज्याला मी लहानाचा मोठा केला,
ज्याला मी राजकारणामध्ये मोठा केला, ज्याला हाताच्या बोटाला धरून अख्खं राज्य दाखवलं, त्यांनीच आज गद्दारी केली आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ह्या नेत्याला त्या रायगडच्या टकमक टोकावरून खाली टाकून दिलं असतं. असा प्रयोग केला होता, शब्द प्रयोग केला होता. आठवतंय तुम्हाला? मला वाटतं उद्धव साहेब तुम्हाला तेच सांगायला आलेत. आज लोकशाही आहे, त्यावेळेला लोकशाही नव्हती, हुकुमशाही होती, राजेशाही होती. त्यावेळेला राजा देईल ती शिक्षा, पण आज जनता देईल ती शिक्षा. आज तुम्ही सुद्धा या गद्दारांचा कडेलोट करू शकता. काय सांगतात उद्धव साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं या देशाचे राष्ट्रपती असतील ना तर पंतप्रधान असतील, ते ज्यावेळेला मतदान केंद्रावर मतदान करायला जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि या म्हसाळामधल्या सर्वसामान्य महिला बांधव भगिनी ज्या वेळेला मतदान केंद्रावर जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांना तुम्हाला शब्द द्यायचा आहे की उद्याची लोकसभेची निवडणूक होऊ द्या, विधानसभेची निवडणूक होऊ द्या, उद्धव साहेब आम्ही ह्या एका बोटाचा वापर करून यांचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि तो राजकीय कडेलोट तुम्ही करावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता उभा आहे. उद्धव साहेबांना तुम्ही शब्द द्या. आज उद्धव साहेब लढतायत, एकाएकी लढतायत, या लोकशाही करता लढतायत, संविधानाकरता लढतायत, घटनेकरता लढतायत आणि ह्या देशाच्या एकतेने अखंडतेकरता लढतायत. भाऊसाहेब बांधवांना मला सांगायचं आहे की मागच्या वेळेला काही कोल्हापूरचे मुस्लिम बांधव उद्धव साहेबांच्याकडे पक्षप्रवेशाकरता आले. उद्धव साहेब कोण आला की लगेच शिवबंधन बांध, लगेच पटका घाल करत नाहीत. तर तो का आलाय? तो मनानं आला पाहिजे, तो विचारनं जोडला गेला पाहिजे, याच्याकरता म्हणते चर्चा करत होते. आणि त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर काय येताय हा प्रश्न उद्धव साहेबांनी विचारला. माझ्या मुस्लिम बांधवांनी ऐकून ठेवा. त्या मुस्लिम बांधवांनी कोल्हापूरच्या उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब गेली 40-50 वर्ष आम्ही राजकारण पाहतो, अनुभवतो, खेळतो, परंतु 2019 साली तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आमच्या समाजाची पूर्णपणे खात्री झालेली आहे की आज देशामध्ये विश्वास ठेवण्यासारखं एकमेव नेतृत्व कुठलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. एकमेव नेतृत्व आहे. आणि म्हणून माझा आमचा सगळा समाज तुम्ही न बोलवता तुमच्याबद्दल आदरानं, प्रेमानं, आपलेपणानं आणि विश्वासानं येतोय. हा विश्वास उद्धव साहेब कधी तोडणार नाहीत, हा विश्वास शिवसेना कधी तोडणार नाहीत. त्यांच्या भाषणामध्ये ते सांगतील. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं स्वागत करण्याकरता, तुम्हा सर्वांना धन्यवाद देण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं मला आश्चर्य वाटतं. उद्धव साहेब मला काही कळत नाहीये, कारण शेवटी एका अर्ध्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 दिवसामध्ये 6 सभा, 2 दिवसामध्ये 6 सभा. अरे गद्दारांची हिम्मत नाही की पुऱ्या मतदारसंघाची एक सभा घेणं, पुऱ्या लोकसभेची मतदारसंघाची. आणि हजारोच्या संख्येनं तुम्ही 2 दिवसामध्ये अर्ध्या मतदारसंघामध्ये 6 सभा घेतायत आणि त्या हजारोंच्या होत आहेत. यातूनच एक स्पष्ट होतं की जनतेचा विश्वास हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आहे, याबद्दल दुमत कारण नाही. आणि म्हणून घाबरू नका, चिंता करू नका. रायगडवाले असतील, रत्नागिरीवाले आमच्यासारखे असतील, मागच्या वेळेला मी उद्धव साहेबांच्या बरोबर नव्हतो म्हणून कोणतरी जिंकला असेल, जरा काढू काही त्याची माझ्या पद्धतीनं. उद्धव साहेबांच्या भाषणाला जरा उशीर होईल म्हणून, आणि म्हणून मागच्या बाजूला मी नव्हतो. पण आज या रायगडमध्ये तुम्हाला सांगून जातोय आणि मी बोलतो ते करतो, सर्वांना माहित आहे. म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा सांगू ना, रागवणार नाही ना उद्धव साहेब तुम्ही. मागच्या वेळेला सुद्धा उद्धव साहेबांचं गीते साहेबांच्यावर काय एवढं प्रेम तेव्हा काय मला माहित नाही. मी राष्ट्रवादीमध्ये होतो, उद्धव साहेब ग्वागरला सभेला आले होते आणि तेव्हा उद्धव साहेब सांगत होते, भास्करराव मला बाकी काय माहित नाही, जिथे निवडून आले पाहिजेत. पण मी तेव्हा राष्ट्रवादीचा होतो. जिथे असेल तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. पक्षात आपल्यात राहायचं आणि आपल्याच पक्षातल्या लोकांना आडवं करायचं, ही नीतिमत्ता माझी नाही. मी राजकारणामध्ये कधी असं केलं नाही. मी उद्धव साहेबांना तेवढा नम्रपणे सांगितलं की उद्धव साहेब
तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला फोन करावा हा माझा खूप मोठा सन्मान आहे. आज तगायत कधी मी बोललो नाही. 5 वर्ष पूर्ण झाली. सही बात सही वक्त पे होनी चाहिए आणि म्हणून मी बोललो नाही. परंतु तुमच्यासारख्या माणसानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला फोन करावा हा तुमचा मोठेपणा आहे. पण साहेब, मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचाच हा नेता उभा आहे, ज्यानं आज पवार साहेबांबरोबर सुद्धा गद्दारी केली. पवार साहेबांबरोबर सुद्धा गद्दारी केली. आज काय म्हणतो हा माणूस की पवार साहेब हुकुमशाह आहेत. वा रे वा, तू 3-4 वेळा आमदारकी लढलास, तुझ्या भावाला 2 वेळा विधान परिषद दिलीस, तुझ्या पुतण्याला विधानसभा दिलीस, तुझ्या मुलाला विधान परिषद दिलीस, तुझ्या मुलीला अध्यक्षपद दिलंस, तुझ्या मुलीला तू त्या ठिकाणी आमदारकी दिलीस, तुझ्या मुलीला तू पालकमंत्रीपद केलंस, तू स्वतः लोकसभेवर गेलास. आणि हे सगळं ज्या पवार साहेबांमुळे झालं त्या माणसाला आज तू धोका दिलास, गद्दारी केलीस. अरे तुझ्यात जर एवढी हिंमत होती तर या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन तुम्ही जर गेला असतात तर तुमची आम्हाला दखल सुद्धा घेण्याची गरज नव्हती. आणि म्हणून जो कुटुंबाचा झाला नाही, माहिती आहे ना सगळी परिस्थिती, ते मी सांगत नाही. जो कुटुंबाचा झाला नाही, जो नेत्याचा झाला नाही, तो तुमचा होईल होईल काय. आणि म्हणून तुम्हाला शब्द देऊन जातोय की तुम्ही तर रायगडवाले सज्ज झालेलेच आहात. माझी कदाचित तुम्हाला गरज लागेल की नाही लागेल मला माहित नाही, पण उद्धव साहेबांना शब्द देतो की मागच्या वेळेला गुहागरमधून आणि खेडमधून सुद्धा आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलं आणि या माणसाला निवडून आणला. या वेळेला सगळ्यात जास्त लीड हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही गीते साहेबांना, हे मी या ठिकाणी सांगतो. हे फक्त एवढं सांगण्याकरता म्हणून मी तुम्हाला उभा आहे. अनिल, कामाला लाग. नक्की येईन मी तुझ्या प्रचाराकरता. तुकारामरावांचे आशीर्वाद घे. तुकारामराव द्या आशीर्वाद, द्या पोराला, लढू दे एकदा. उतरायचं गेला मैदानामध्ये. तशी जागा शिवसेनेचीच आहे. मागच्या वेळेला तो राष्ट्रवादीचा आमदार फक्त 88 मताने आला होता, माहितीये की नाही. या वेळेला अनिलला निवडून द्या, उद्धव साहेबांना भेट द्या, गीते साहेबांना निवडून द्या, उद्धव साहेबांना भेट द्या अशी विनंतीने आग्रह करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.